स्वाधार योजना 2025-26 तर जेही विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला असेल, म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म रिन्यू करायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू झालेले फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल ते विद्यार्थी लॉग इन करू शकतात, किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना इथं रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यामधून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। तर सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे आयडी पासवर्ड नसेल तर आयडी पासवर्ड असेल तर आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे आयडी आणि पासवर्ड बनवलेला आहे परंतु सध्या मिळत नसेल तर इथे फॉरगेटचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, तिथून तुम्ही फॉरगेट सुद्धा करू शकता। अशा प्रकारे सर्वप्रथम आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर बघू शकता सर्वात एक नंबरचा जो ऑप्शन आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण सेकंड नंबरचं ऑप्शन हे ओबीसी साठी आहे त्यामुळे। तर पहिल्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता इथे हॉस्टेल अप्लिकेशन, स्वाधार अप्लिकेशन असे तुम्हाला दोन ऑप्शन येतील। यामध्ये प्रोसीड अप्लिकेशनला क्लिक करून आपण भरणार तो म्हणजे आपला फॉर्म, आणि हा फॉर्म असणार आहे रिन्यूअल। ज्याही विद्यार्थ्यांनी या अगोदर स्कॉलरशिप घेतलेली असेल ते विद्यार्थी या प्रकारे त्यांचे फॉर्म रिन्यू करू शकतात। डॉक्युमेंट डिटेल्स, बाकी सुद्धा ज्या डिटेल्स आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। डॉक्युमेंट्स नंबर टाकणं सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे तो सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्या प्रकारे डॉक्युमेंट्स नंबर एकदा कसे चेक करायचे बघा आणि त्यानंतरच आपला फॉर्म फिलअप करा। तर बघू शकता सर्वात पहिली स्टेप म्हणजे इथे करा एक्झिस्टिंग स्टार्टिंगला, त्यानंतर इथे क्लिक करा स्वाधारला। इथून तुम्ही तुमचा कोर्स सिलेक्ट करू शकता, नॉन प्रोफेशनल कोर्स, प्रोफेशनल कोर्स किंवा हायर सेकंडरी, अशा प्रकारे तुमचं एज्युकेशन कोणत्या कोर्समध्ये आहे त्या प्रकारे तुम्हाला इथून हे ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे तिन्ही ऑप्शन अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे, कारण यावरच तुम्हाला तुमची कॉलेजेस आणि संपूर्ण डिटेल्स उपलब्ध होणार। या प्रकारे संपूर्ण माहिती यामधून क्लिक करून घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, त्यानंतर बघू शकता मॅरिड, अनमॅरिड, इथे तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव, इथे आईचे नाव इथे विचारण्यात आलेलं आहे। ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, असाल तर यस क्लिक करा, अदरवाईज तिथे नो क्लिक करा। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमची कास्ट ती म्हणजे एससी मध्ये तुमची पोटजात जेही असेल XYZ तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालेली आहे हे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेलं आहे, त्या प्रकारे इथे नमूद करा। इथे तुमचे नाव टाका, कोणी दिलेली आहे कास्ट सर्टिफिकेट याबद्दलची माहिती सुद्धा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर उपलब्ध आहे। कोणत्या तारखेला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालेली आहे ही तारीख सुद्धा उपलब्ध आहे, ती तारीख इथे इन्सर्ट करा। डॉक्युमेंट्स नंबरचा व्हिडिओ ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डॉक्युमेंट नंबर कोणते टाकायचे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि त्या प्रकारे संपूर्ण फॉर्म फिलअप करून घ्या। अशा प्रकारे या पेजवर दिलेली संपूर्ण माहिती फिलअप करा, चुका होऊ देऊ नका, प्रॉपररित्या एकूण एक स्टेप व्यवस्थितरित्या फिलअप करा। फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे, मी अगोदरच सांगतोय आणि शेवटी सुद्धा सांगणार की फॉर्म एडिट होणार नाही एकदा जर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केला तर। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमच्या डोमेसाईलची इन्फॉर्मेशन, इथे यस क्लिक करा, इथे डोमेसाईल नंबर टाका आणि डोमेसाईल नंबर तुम्हाला कोणी दिलेला आहे, तहसीलदार आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, या प्रकारे तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। एकदा संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे, जर संपूर्ण माहिती ओके असेल तर सेव्हला क्लिक करा, म्हणजे पहिलं जे पेज आहे हे तुमचं सेव्ह होऊन जाणार। त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस, जोही तुमचा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्ही तुमच्या परमनंटमध्ये टाकू शकता। त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस आहे, तर प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे तिथला ॲड्रेस तुम्हाला इथे नमूद करून घ्यायचा। इथे स्टार्टिंगला केअर ऑफ करा, की ज्यांच्याकडे भाड्याने राहत आहे त्यांचे नाव लिहा आणि बाकी दोनमध्ये तुम्ही ॲड्रेस टाका, तालुका, गाव, व्हिलेज, पिनकोड इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। अशा प्रकारे तुम्ही तुमचा ॲड्रेस डिटेल्स फिलअप करून घ्या। त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सचा ॲड्रेस, तर तुमच्या पॅरेंट्सचा ॲड्रेस टाका। इथे करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम टू सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे इन्सर्ट होऊन जाणार। इथे मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका, ईमेल आयडी कंपल्सरी नाही आहे, नसला तरी चालेल, परंतु तुम्ही मोबाईल नंबर हा तुम्हाला कंपल्सरी आहे, तर वडिलांचा मोबाईल नंबर इन्सर्ट करा आणि त्यानंतर जर सर्व डिटेल्स बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला
करंट एज्युकेशन म्हणजे क्वालिफिकेशन. तर यामध्ये बघू शकता, यामध्ये जे डिटेल्स आहे प्रॉपर भरणं गरजेचं आहे. तुम्हाला एखादा विद्यार्थी सेकंड इयरला असेल तर त्याला फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन अगोदर ॲड करायची आहे, मग सेकंड इयरला शिकत आहे अशा प्रकारे दाखवायचं आहे. एखादा विद्यार्थी जर थर्ड इयरला असेल तर पहिल्या वर्षाची इन्फॉर्मेशन ॲड करा, सेकंडची ॲड करा, तिसऱ्या वर्षाला शिकत आहे अशा प्रकारे दाखवा. फोर्थ इयरला शिकत आहे आणि 3 वर्ष पास आहे अशा प्रकारे दाखवणार आहे. फक्त पहिल्या वर्षाचं पासिंग म्हणजे ॲडमिशन इयर पहिल्या वर्षाचं टाका, सेकंड इयरचं टाका, थर्डला थर्ड इयरचं टाका. अशा प्रकारे समजा एखादा विद्यार्थी बघू शकता, जिल्हा टाका, तालुका टाका, क्वालिफिकेशन लेवल, ग्रॅज्युएशन आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, या प्रकारे सिलेक्ट करा. स्ट्रीम इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, या प्रकारे कॉलेजचे नाव टाका, कोर्स नेम, तुमची ब्रँच वगैरे असेल किंवा XYZ जेई असेल. ॲडमिशन कोर्स बघू शकता इथे, ॲडमिशन इन करंट कोर्स. आता फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे, आता थर्ड इयरला असेल तर म्हणजे येत्या 2 वर्षा अगोदर त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणजे 2023ला म्हणू शकतो आपण. 23ला फर्स्ट इयर, 2024ला सेकंड इयर आणि 2025ला म्हणजे आता थर्ड इयर. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती पूर्ण फिलअप करायची आहे. फक्त थर्ड इयरला आहे म्हणून थर्ड इयरची माहिती फिलअप करून सबमिट करायचं नाही आहे. करंट कोर्स आहे तुमचा, एकच अभ्यासक्रम असल्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती एकाचमध्ये फिलअप करायची आहे तुम्हाला. त्या प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे बघा, ॲडमिशन इयर 2024 आहे, कारण हा विद्यार्थी सेकंड इयरचा फॉर्म भरतोय आपण. इथे फर्स्ट इयर आहे, फर्स्ट इयर कंप्लीट केला आहे, स्टार्ट इयर 2024ला आहे. इथे आता पर्सेंटेज टाकणार, इथे पास आहे विद्यार्थी, इथे मार्कशीट अपलोड करणार, प्रोफेशनल कोर्स आहे विद्यार्थ्यांचा आणि जो मोड आहे हा रेग्युलर आहे म्हणजे फर्स्ट इयर आहे. आता ही इन्फॉर्मेशन सेव्ह केल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना परत ऑप्शन येईल की तुम्ही 2025ची इन्फॉर्मेशन ॲड करा, ती म्हणजे सेकंड इयरला शिकत आहे आणि ॲडमिशन डेट वगैरे विचारण्यात येणार. अशा प्रकारे तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जेही तुमचं इयर चालू असेल त्या प्रकारे तुम्ही सेव्ह करू शकता. तर यामध्ये या पेजवर दिलेली इन्फॉर्मेशन एकदा बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमची सुद्धा इन्फॉर्मेशन सेव्ह करा. बघू शकता आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन 2024ची ॲड केलेली आहे. आता इथे सेकंड इयर विचारण्यात आलेलं आहे, इथे परसुईंग आलेलं आहे कारण शिकत आहे, इथे ॲडमिशन डेट विचारण्यात आलेली आहे आणि डायरेक्ट सेव्हचं ऑप्शन आलेलं आहे. कारण की आता शिकत असल्यामुळे यामध्ये फक्त आपल्याला सेकंड इयर जेही तुमचं चालू वर्ष असेल आणि इथे परसुईंग आणि इथे अशा प्रकारे करून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. ॲटोमॅटिक दोन्ही इन्फॉर्मेशन खाली ॲड होऊन जाणार. त्यानंतर टाकायचं आपल्याला ते म्हणजे आपलं पास एज्युकेशन. पास एज्युकेशनमध्ये कोणता अभ्यासक्रम येईल, जो अभ्यासक्रम तुम्ही 100% कंप्लीट केलेला आहे. एखादा विद्यार्थी डिग्री करत असेल, तो थर्ड इयरला असो की फर्स्ट इयरला असो, त्याने कंप्लीट काय केलेलं आहे, 10th केलेला आहे आणि 12th केलेला आहे. तर इथे 10ची इन्फॉर्मेशन आणि 12ची इन्फॉर्मेशन 1 by 1 तुम्ही ॲड करू शकता. आणि एखादा विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला म्हणजे MBAला MCला असेल तर तो विद्यार्थी 10वीची इन्फॉर्मेशन पहिली ॲड करेल, 12वीची इन्फॉर्मेशन सेकंड ॲड करेल आणि डिग्री जेही त्याने BA BCom BSc केलेली आहे ती इन्फॉर्मेशन थर्डला ॲड करेल. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचं एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये दिलेली जसे बॉक्स आहे, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, क्वालिफिकेशन लेवल 10वी सिलेक्ट करा, स्ट्रीम जे ऑप्शन येतेच तुम्हाला त्यामधून तुम्ही सिलेक्ट करा, कॉलेजचे नाव टाका, कोर्स बोर्ड कोणतं होतं, युनिव्हर्सिटी होती यामधून सिलेक्ट करा. इथे तुम्हाला कॉलेजचे नाव ॲड करा. जर कॉलेज मिळत नसेल तर अदरचं ऑप्शन आहे, त्यामध्ये अदर टाका आणि कॉलेजचं नाव जसं तुमच्या TCवर आहे त्या प्रकारे तुम्ही नमूद करा. त्यानंतर इथे तुम्हाला एज्युकेशन मोड रेग्युलर, ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर अशा 2 डेट विचारण्यात आलेला आहे. एखादा विद्यार्थी 2020ला 10वी पास आहे तर ॲडमिशन इयर 2019 करा आणि 2020ला पास करा. एखादा विद्यार्थी डिग्री केलेली असेल किंवा 12वी केली आहे, 12वी जरी केली असेल तुम्ही 2022ला जर 12वी केली असेल तर 2021 ॲडमिशन इयर टाका आणि 22ला पास करा. डिग्रीवाला विद्यार्थी 3 वर्षाची डिग्री असेल तर 3 वर्ष दाखवणार. जर तो 25ला पास असेल तर ॲडमिशन इयर त्याची किती येते बघा, 3 वर्ष मागे जाऊन 2022 किंवा 23 येईल. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. तर संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप फिलअप करून घ्या. माहिती फिलअप करणं अतिशय गरजेचं आहे. 10वी टाकून सबमिट करू नका, फॉर्म त्रुटीमध्ये येऊ शकतो. आणि यामध्ये एडिटचं ऑप्शन नाही आहे फॉर्ममध्ये, मधामध्ये सुद्धा सांगत आहे, कारण जर कोणी तो पार्ट मिस केला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती करंट एज्युकेशनची फिलअप केलेली आहे. पास एज्युकेशनची 10वी 12वी फिलअप करून घ्या. PG वाल्यांनी डिग्रीची मार्कशीट, डिग्रीची सुद्धा इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 4 ऑप्शन विचारण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही एकदा रीड करा, त्याबद्दलचे येस नो मध्ये आन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर अपलोड करायचे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्सचा क्रायटेरिया काय आहे बघा. 250 KB आतमध्ये PDF पाहिजे. सर्वात पहिलं डॉक्युमेंट्स काय आहे, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, हँडिकॅप असल्यास डिसेबिलिटी सर्टिफिकेट, मार्कशीट आणि TC म्हटलेला आहे. मार्कशीट आणि TC मध्ये बघू शकता तर कोणत्या मार्कशीट तुम्हाला अपलोड करायच्या. यामध्ये तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे आणि इथे साईज सुद्धा
तुम्हाला वाढवून दिलेली आहे, 512 म्हणजे डबल केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये रिन्युअलचे विद्यार्थी आहेत तर तुम्हाला लास्ट इयरच्या सुद्धा मार्कशीट ॲड करायच्या आहे. फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी सेकंड इयरला असेल तर यांना इथे फर्स्ट इयरच्या मार्कशीट सुद्धा ॲड करायच्या आहे. आणि तुमची TC कोणती 12वीची, अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये डॉक्युमेंट्स करायचे आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या जर स्कॅन केले तर तुमचे 4 ते 5 डॉक्युमेंट्स या PDF मध्ये बसू शकतात विथ क्लिअर. तर तुम्ही व्यवस्थित जर केलं, समजा 100 KB ते 110 पिक्सलमध्ये जर तुम्ही स्कॅन करून घेतले समजा सायबर कॅफेवरून वगैरे, तर तुम्ही यामध्ये 4 ते 5 डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स टाकायच्या. त्यानंतर बघू शकता, त्यानंतर टाकायचं आहे विद्यार्थ्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट. कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे, कॉलेजमधून बोनाफाईड सर्टिफिकेट घ्या आणि इथे अपलोड करा. त्यानंतर बघू शकता यामध्ये एक डिक्लेरेशन फॉर्म स्टुडंटसाठी आहे, डिक्लेरेशन फॉर्म पॅरेंटसाठी आहे. इथूनच तुम्ही डाउनलोड करू शकता, परंतु हा डिक्लेरेशन फॉर्म वसतिगृहासाठी आहे, त्यामुळे कंपल्सरी नाही आहे अपलोड करणं. जर तुम्हाला ऑफिसनी म्हटलं अपलोड करा, कारण यामध्ये संपूर्ण डिटेल्स हॉस्टेलची आहे, तुम्ही एकदा याला डाउनलोड करून एकदा रीड करू शकता. इथूनच डाउनलोड होणार आहे तो सर्टिफिकेट तुम्हाला. आणि 3 पेजचा आहे, त्यावरती सिग्नेचर करायची आहे, संपूर्ण सिग्नेचर करायच्या आणि परत ते 3 पेजची PDF बनवून इथे अपलोड करावं लागतं, म्हणजे वसतिगृहाच्या फॉर्ममध्ये. तर यामध्ये जर ऑफिस म्हणत असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज टाकायची गरज नाही आहे. त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट, तुम्ही जे रेंट ॲग्रीमेंट बनवलं असेल ज्यांच्याकडे तुम्ही भाड्यानं राहत आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे 5 किलोमीटरचं, की तुमचं कॉलेज महानगरपालिकेच्या 5 किलोमीटर अंतरामध्ये आहे अशाबद्दल. त्यानंतर इथे तुम्हाला मागण्यात आलेली आहे अटेंडन्स सर्टिफिकेट म्हणजे प्रेझेंटी सर्टिफिकेट. तर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. तर आता यामध्ये तुम्हाला परत 2 डॉक्युमेंट्स आहेत, ते म्हणजे कोणते, की तुम्ही कोणत्याही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित नाही आहे, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला ॲडमिशन नाही आहे, यासाठी एक तुम्हाला ॲफिडेविट बनवायचं आहे. त्यानंतर सेकंड ॲफिडेविट आहे, तुम्ही म्हणजे स्थानिक रहिवासी नाही आहे, हे सुद्धा तुम्ही आपण लास्ट इयरला बनवलं होतं. तर हे जे 2 डॉक्युमेंट्स आहे आणि रेंट ॲग्रीमेंट, हे संपूर्ण डॉक्युमेंटची एक PDF बनवायची आहे तुम्हाला, म्हणजे 3 डॉक्युमेंटचे. रेंट ॲग्रीमेंट, कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला ॲडमिशन नाही आहे आणि स्थानिक रहिवासी नाही आहे, किंवा हे डॉक्युमेंट तुम्ही एक कंबाईन सुद्धा बनवू शकता, की कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला प्रवेश घेतलेला नाही आहे व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, असं कंबाईन बनवू शकता. म्हणजे हे आणि हे तुम्हाला कंबाईन करून रेंट ॲग्रीमेंटचं जे ऑप्शन आहे इथे अपलोड करू शकता. इथे साईज वाढवून दिलेली आहे, इथे 512 KB पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. म्हणजे इथे सुद्धा तुमचे 4 ते 5 डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड होऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट, संपूर्ण फॉर्म रिन्यू करू शकता आणि संपूर्ण फॉर्म फिलअप करा, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि समाज कल्याण ऑफिसला आपला फॉर्म सबमिट करा. काही जिल्ह्याला सांगण्यात आलेलं आहे की फॉर्म सुरू झालेले आहे, काही जिल्ह्यांना सांगण्यात आलेले नाही आहे अजूनपर्यंत की फॉर्म सुरू झालेले आहे म्हणून. फक्त रिन्युअलवाले विद्यार्थीच यामध्ये फॉर्म भरू शकतात, नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आहे. आणि की जोपर्यंत वसतिगृहाची प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही आहे. या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. सर्व डॉक्युमेंट्स रेडी करा, ऑफिसला विचारा, जर ऑफिस घेत असेल तर सबमिट करा, किंवा ऑफिस जेव्हा डेट देईल त्या तारखेला तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. कारण भरपूर साऱ्या जिल्ह्यांना सांगण्यात आलेलं आहे की फॉर्म सुरू झालेले आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्या जिल्ह्याला जर सांगितलं नसेल तर तुम्ही एकदा कन्फर्म करा की सर फॉर्म सुरू झालेले आहे का. जर ते म्हणत असेल हो तर फॉर्म भरा, जर नसेल म्हणत तर थोडा वेट करा, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. परंतु प्रोसेस ही सेमच असणार आहे. त्यानंतर बघू शकता सर्वात शेवटी तुम्ही प्रिव्ह्यूला जर क्लिक केलं तर तुम्ही तुमचा संपूर्ण डिटेल्स एकदा चेक करू शकता. संपूर्ण डिटेल व्यवस्थित चेक करा, कुठे मिस्टेक असेल तर बॅक जाऊन एडिट करू शकता, परंतु सबमिट केल्यावर तुम्ही एडिट करू शकणार नाही आहे. आणि यामध्ये टाकलेले संपूर्ण डॉक्युमेंट चेक करा की कास्टमध्ये कास्ट, डोमिसाईलमध्ये डोमिसाईल, त्यानंतर अटेंडन्स, रेट ॲग्रीमेंट, संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या चेक करून घ्या की आपण टाकलेले डॉक्युमेंट्स ओके आहे का. संपूर्ण फॉर्म जर तुम्हाला ओके वाटत असेल तरच तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर फॉर्म एडिट होणार नाही आहे. फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि ऑफिसला सबमिट करा. याबद्दलची जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार. आणि कोणाला काही डाऊट्स असेल, डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे असेल, डॉक्युमेंट्स कसे बनवायचे याबद्दल जरी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट्स करा. जर कमेंट्स आल्या तर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाणार. तर स्वाधार योजना रिन्युअल 2025-26चे फॉर्म या प्रोसेसने तुम्ही भरू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, ऑफिसला सबमिट करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.